Hello everyone, I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to study about examples on multiplication of matrices. Already in our previous lecture we have seen some examples on multiplication of matrices. In this lecture we are going to see some more examples on multiplication of matrices. So let's get started with examples. So here we have given first example. In this example the question is, if A is equal to, we have given 2 by 2 matrix 1 2 minus 2 3, and B is equal to again 2 by 2 matrix 2 1 2 3. C is equal to, again this is also 2 by 2 order matrix minus 3 1 2 0. Then verify that AB into C is equal to A into BC. Dear students, here we have to verify that. What we have to verify? So this equation, the both sides LHS and RHS, left hand side and right hand side of this equation, whether these two sides are equal or not. So let's get solve this example. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला तीन मॅट्रिसेस दिले आहेत. तिन्ही मॅट्रिसेस ही 2 by 2 या ऑर्डरचे आहेत, ए बी आणि सी. तर इथे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजेच तपासून बघायचं आहे, पडताळणी करायची आहे की हे जे समीकरण दिलं आहे ए बी इंटू सी बरोबर ए इंटू बी सी, या समीकरणाचे दोन्ही बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू ही सेम येते की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर कशा प्रकारे या एक्झाम्पलला सॉल्व करायचं आहे ते बघूया. सोल्युशन, ए बी इज इक्वल टू, ए हा मॅट्रिक्स लिहिला आहे इंटू बी हा मॅट्रिक्स. इथे ए बी आपण इथे या फॉर्ममध्ये लिहिला आहे. सो ए बी इज इक्वल टू, मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण ए बी का फाइंड आउट करतोय. तर आपल्याला इथे LHS मध्ये ए बी इंटू सी हे फाइंड आउट करायचं आहे. तर ए बी इंटू सी फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ए बी हा मॅट्रिक्स काढून घ्यावा लागेल. तर आता हा मॅट्रिक्स कसा काढायचा आहे ए बी, तर इथे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. त्यामध्ये पहिले दोन नंबर्स, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 2 इज 2 प्लस त्यानंतर पुढचे दोन नंबर्स यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इज 4. सिमिलरली फर्स्ट रो ॲज इट इज असेल. आता सेकंड कॉलम कन्सिडर करायचा आहे. सो या फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममधले पहिले दोन एलिमेंट्स 1 इंटू 1 इज 1 प्लस 2 इंटू 3 इज 6. देन आता सेकंड रो कन्सिडर करायचा आहे पहिल्या मॅट्रिक्समधला आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे दुसऱ्या मॅट्रिक्समधला. त्यानंतर पुन्हा पहिले दोन एलिमेंट्स यांचं मल्टिप्लिकेशन -2 इंटू 2 इज -4 प्लस नेक्स्ट टू एलिमेंट्स 3 इंटू 2 इज 6. नाव कन्सिडर second row as it is and second column in the second matrix. Again multiply first two elements. -2 into 1 is -2 plus 3 into 3 is 9. So we have multiplied these matrices. Now addition करायचं आहे इथे नंबरचं. So AB equal to, which implies 6 7 2 7. So we got this 2 by 2 order matrix AB. But what we have to find? We have to find AB into C. So now AB into C is equal to, now इथे AB काय घ्यायचं आहे, तर आत्ता आपण फाइंड आउट केलेला हा मॅट्रिक्स 6 7 2 7 हे जे एलिमेंट्स आहेत AB या मॅट्रिक्स मधले, तो मॅट्रिक्स आपल्याला इथे लिहायचा आहे. सो AB इज इक्वल टू इंटू, आता C हा दिलेला मॅट्रिक्स -3 1 2 0 हा मॅट्रिक्स आपल्याला इथे लिहायचा आहे. AB इंटू C. आता पुन्हा ए बी इंटू सी काढण्यासाठी दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यामधले पहिले दोन एलिमेंट्स 6 इंटू -3, 6 3 जा 18 आणि मायनस असल्यामुळे -18 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 7 इंटू 2, 7 2 जा 14. देन कन्सिडर फर्स्ट रो ॲज इट इज अँड सेकंड कॉलम ऑफ द सेकंड मॅट्रिक्स. Again consider first two elements. 6 1 are 6 plus 7 into 0 is 7. Sorry, 0. Then consider second row and first column. Multiply first two elements. 2 into 3. 2 3s are 6 आणि minus sign असल्यामुळे -6 plus 7 into 2. 7 2s are
14. Then second row as it is, consider second column of the second matrix. Again multiply first two elements of this row and this column. 2 into 1 is 2 plus 7 into 0 is again 0. तर हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलेलं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये इथे ॲडिशन करायचे आहे. तर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला AB इंटू सी इज इक्वल टू -4 6 8 2 असा हा 2x2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. सो याला आपण इक्वेशन 1 असं नाव देऊया. आता RHS काढायचं आहे A इंटू BC. क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता हायलाईट केलेलं आहे A इंटू BC. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला BC फाइंड आउट करून घ्यावा लागेल, कारण आपल्याकडे A हा मॅट्रिक्स सेपरेटली आहे परंतु B इंटू सी BC हा मॅट्रिक्स दिलेला नाही आहे. त्यासाठी पहिल्यांदा BC आपण फाइंड आउट करूया. सो BC इज इक्वल टू B हा मॅट्रिक्स लिहिलेला आहे इंटू C हा मॅट्रिक्स. नाव अगेन BC इज इक्वल टू, so we have to multiply these two matrices. Again same process, first row first column, first two elements 2 into -3, so 2 3s are 6 and minus sign is there, that's why -6. Then plus 1 into 2 is 2. Now consider first row and second column. Again multiply first two elements, 2 1s are 2 plus 1 into 0 is 0. Now consider second row and first column. Now multiply first two elements. Again 2 3s are 6 and minus sign is there, that's why -6 is the answer. Then next two elements 3 2s are again 6. Now consider second row as it is and second column in the second matrix. So multiply first two elements. 2 into 1 is 2 plus 3 into 0 is 0. So we have multiplied these two matrices. Now we have to add these numbers. So we will get BC is equal to what we get, -4 2 0 and 2. So BC हा मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, A इंटू BC. नाव A इंटू BC. हियर A इज इक्वल टू, A हा मॅट्रिक्स लिहिलेला आहे. त्यानंतर BC हा मॅट्रिक्स कुठून घ्यायचा आहे, तर आत्ताच आपण फाइंड आउट केलेला हा BC हा मॅट्रिक्स इथे आपल्याला लिहायचा आहे. तर आता या दोन मॅट्रिसेसची मल्टिप्लिकेशन पुन्हा एकदा करायचं आहे. सो A इंटू BC इज इक्वल टू, अगेन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधले पहिले दोन एलिमेंट्स, -4 इंटू 1 इज -4 प्लस सेकंड पुढचे दोन एलिमेंट्स 2 इंटू 0 इज 0. देन फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधले पहिले दोन एलिमेंट्स 2 1s are 2 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 2 2s are 4. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. मित्रांनो आता हे आपण प्रॅक्टिस जसं जसं कराल तसं तुम्हाला हे लक्षात येईल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. सो -2 इंटू -4 इज 8 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 3 इंटू 0 इज 0. देन सेकंड रो सेकंड कॉलम, -2 इंटू 2 इज -4 प्लस अगेन पुढचे दोन एलिमेंट्स 3 इंटू 2, 3 2s are 6. ओके, मल्टिप्लिकेशन इथे आपण करून घेतलेलं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला या मॅट्रिक्समधल्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे. तर आपल्याला इथे मिळेल A इंटू BC इज इक्वल टू -4 6 8 2. याला म्हणूया आपण इक्वेशन 2. सो नाव फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन्ही इक्वेशनकडे जर तुम्ही पाहिलात तर दोन्ही मॅट्रिसेस हे तुम्हाला सेम दिसतील. म्हणजेच काय मिळेल, AB इंटू सी इज इक्वल टू A इंटू BC. हे आपण चेक केलेलं आहे की इथं या इक्वेशनचे दोन्ही साइड्स हे इक्वल आहेत, कारण दोन्ही मॅट्रिसेस हे सेम आलेले आहेत. सो या प्रकारे कुठलंही एक्झाम्पल विचारलं असेल तर सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. सो पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. इफ A इज इक्वल टू 1 2 -2 3, B इज इक्वल टू 2 1 2 3 and C is equal to -3 1 2 0, then verify that. आता इथे देखील पुन्हा पडताळणी करून पाहायची आहे. काय, A इंटू ब्रॅकेटमध्ये B प्लस C इज इक्वल टू AB प्लस AC.
तर हे इक्वेशनच्या दोन्ही साईड्स इक्वल आहेत का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर यासाठी सोल्युशन पहा. कन्सिडर LHS. LHS मीन्स लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन. आता इथे LHS काय आहे तर A इंटू ब्रॅकेटमध्ये B प्लस C हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो A इंटू B प्लस C इज इक्वल टू, इथे A पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहायचा आहे, B प्लस C हा ब्रॅकेटमध्ये आहे त्यामुळे इथे मी कर्ली ब्रॅकेट कन्सिडर करते आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये B प्लस C, पहिल्यांदा B हा मॅट्रिक्स इथे लिहिला आहे प्लस त्यानंतर C हा मॅट्रिक्स मी इथे लिहिलेला आहे. आता पहिला जो मॅट्रिक्स आहे A तो आहे तसा ठेवायचा आहे. पहिल्यांदा या कर्ली ब्रॅकेट महिरपी कंसमधल्या दोन मॅट्रिसेसची ॲडिशन करून घ्यायची आहे. तर इथे ॲडिशन करत असताना ॲडिशन अगदी सोपं आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला फक्त ॲड करायचं आहे. म्हणजेच या दोन नंबरचे ॲडिशन 2 प्लस -3, त्यानंतर पुढच्या दोन नंबरचे ॲडिशन 1 प्लस 1, पुढच्या रोमधले या 2 आणि 2चे ॲडिशन 2 प्लस 2 आणि 3 प्लस 0 पुढचे एलिमेंट्स. फक्त आपल्याला दोन मॅट्रिसेसच्या मध्ये साईन कोणता आहे हे केअरफुली बघून ॲडिशन आहे का सबट्रॅक्शन आहे की मल्टिप्लिकेशन आहे यानुसार जर तुम्ही सॉल्व करत गेलात तर कुठेही तुमची चूक होणार नाही. सो इथे आपण हे महिरपी कंसमधलं आपण दोन मॅट्रिसेसचे ॲडिशन करून घेतलेले आहे. तर विच इज इक्वल टू, पुन्हा पहिला जो मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज आणि ह्या सेकंड मॅट्रिक्समधला नंबरची ॲडिशन करून आपल्याला इथे लिहायचं आहे. सो काय मिळालं मॅट्रिक्स -1 2 4 आणि 3. आता इथे तुम्ही बघू शकता या दोन मॅट्रिसेसच्या मध्ये कोणताही साईन नाही आहे शेवटच्या स्टेपमध्ये जे दिसत आहेत ते, म्हणजे इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो विच इज इक्वल टू, अगेन कन्सिडर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू -1 इज -1 प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 2 इंटू 4 इज 2 4 = 8. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम मधले पहिले दोन एलिमेंट्स 2 1 = 2 प्लस 2 3 = 6. देन कन्सिडर सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम, -2 इंटू -1 इज 2 प्लस 3 इंटू 4 इज 3 4 = 12. Then consider second row and second column and multiply the numbers. -2 into 2 is -4 plus next two numbers 3 into 3 is 9. सो इथे मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं. आता या नंबरचे ॲडिशन करा, सिम्प्लिफाय करा. आपल्याला A इंटू B प्लस C इज इक्वल टू 7 8 14 आणि 5 हा 2x2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स इथे मिळाला आहे. कॉल इट ॲज इक्वेशन 1. LHS आपण इथे काढलेला आहे. नाव आता RHS मध्ये दोन टर्म्स आहेत AB प्लस AC. तर त्या दोन टर्म्सपैकी आपण पहिल्यांदा AB फाइंड आउट करतोय. AB मीन्स A इंटू B. सो A हा मॅट्रिक्स इंटू B हा मॅट्रिक्स इथे लिहायचा आहे. सो AB इज इक्वल टू, अगेन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम याच मेथडने जायचं आहे. 2 1 = 2 प्लस 2 2 = 4. Then first row second column 1 into 1 is 1 plus next two elements 2 into 3 is 6. Now second row and first column 2 into -2 is -4 plus 3 into 2 is 6. Then again second row and second column -2 into 1 is -2 plus 3 3s are 9. So we have multiplied these two matrices. Now which implies AB is equal to, काय मिळाले AB तर 6 7 2 7. सेम प्रोसेस. नाव आता RHS मधला AB काढलेला आहे, आता AC आपल्याला काढायचा आहे. सो AC इज इक्वल टू, सेम पुन्हा दोन मॅट्रिसेस लिहायचे आहेत. कोणते कोणते, A आणि C. A इज 1 2 -2 3 and C matrix is -3 1 2 0. Now again multiply these two matrices. -3 into 1 is -3 plus 2 2s are 4. Then first row and second column मधले एलिमेंट्स कन्सिडर करायचे आहेत. 1 into 1 is 1 plus 2 into 0 पुढचे दोन एलिमेंट्स 2 into 0 is 0. Then consider second row and first column. -2 into -3 is 6. Then 3 into 2 is 6.
देन सेकंड रो अँड सेकंड कॉलममधले एलिमेंट्स -2 × 1 इज -2 प्लस 3 × 0 इज 0. सो मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ह्या नंबर्सचे ॲडिशन करा. देअरफॉर AC इज इक्वल टू वी गेट 1 1 12 -2. हा मॅट्रिक्स इथे आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला काय व्हेरीफाय करायचं आहे तर LHS इक्वल टू AB प्लस AC आहे की नाही. आता आपण सेपरेटली AB काढून घेतला आहे आणि AC काढून घेतला आहे. आता AB प्लस AC म्हणजे AB आणि AC या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आहे. सो AB प्लस AC इज इक्वल टू AB हा मॅट्रिक्स इथे लिहिला आहे. कुठून घेतला आहे तर ह्या AB मधून आपण फाइंड आउट केलेला हा मॅट्रिक्स आहे. प्लस त्यानंतर AC हा मॅट्रिक्स 1 1 12 -2 इथे कन्सिडर केला आहे. तर आता यांची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन अगदी सिंपल आहे. 6 + 1 म्हणजेच या दोघांचं ॲडिशन, त्यानंतर 7 + 1 या दोन नंबर्सची ॲडिशन, नेक्स्ट 2 + 12 सेकंड रोमधले पहिले एलिमेंट्स आहेत, त्यानंतर 7 -2. आता इथे 7 + -2 असं आहे आणि प्लस मायनस मायनस झालेलं आहे. तर ॲड करा हे नंबर्स. काय मिळेल AB प्लस AC इज इक्वल टू 7 8 14 अँड 5. कॉल इट ॲज इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 अँड 2 पहिला इक्वेशन बघा आणि दुसरा इक्वेशन बघा. A × B + C इथे इक्वेशन 1 मध्ये दिसते तुम्हाला इज इक्वल टू AB प्लस AC इक्वेशन 2 मध्ये दिसते AB प्लस AC. या हायलाईट केलेल्या दोन्ही इक्वेशन्सकडे तुम्ही पहा तर हे दोन्ही मॅट्रायसेस सेम आहेत. त्यामुळे क्वेश्चनमध्ये जो आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलेला इक्वेशन आहे तो इक्वल आहे. देअरफॉर A × B + C इज इक्वल टू AB प्लस AC. सो वी हॅव व्हेरीफाईड दिस. तर अशा प्रकारे आपल्याला व्हेरीफाय करा म्हटल्यानंतर ते आपल्याला चेक करायचं आहे. मे बी हे जे आहेत इक्वेशन 1 2 इक्वल नसूही शकतात. व्हेरीफाय याचा अर्थ आपल्याला चेक करायचं आहे की इक्वल आहे की नाही. जर शो दॅट असं दिलं असतं तर 100% ते इक्वलच असले असते, पण इथे चेक करायला सांगितले त्यामुळे ते इक्वल असूही शकतात नसूही शकतात. सो बी केअरफुल वाईल सॉल्विंग सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स. नाव पुढचे एक्झाम्पल्स बघूया. इफ A इज इक्वल टू 2 5 6 7 फाइंड A² + 4A + 2I वेअर I इज युनिट मॅट्रिक्स. मित्रांनो इथे फक्त A हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि एक इक्वेशन दिले A² + 4A + 2I आणि सांगितलं की I हा युनिट मॅट्रिक्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्यामधील डायगोनल एलिमेंट्स हे 1 असतील. इथे A हा जो मॅट्रिक्स आहे तो 2x2 या ऑर्डरचा आहे. त्यामुळे I हा मॅट्रिक्स देखील घेत असताना आपण 2x2 या ऑर्डरचाच घेणार आहोत. तर सोल्युशन बघा. गिवन पहिल्यांदा काय दिलं आपल्याला A इज इक्वल टू जो दिलाय तो मॅट्रिक्स लिहिलेला आहे अँड I इज इक्वल टू I हा युनिट मॅट्रिक्स सांगितलेला आहे. तर युनिट मॅट्रिक्स हा दिसायला या पद्धतीने असेल 1 0 0 1. हा 2x2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. वी हॅव टू फाइंड A² + 4A + 2I. आता हा मॅट्रिक्स काय येतो ते आपल्याला काढायचं आहे. इथे फर्स्ट टर्म जो आहे A², त्यानंतर सेकंड टर्म आहे 4A आणि थर्ड टर्म जो आहे तो 2I. तर हे तिन्ही आपल्याला वेगवेगळे अगोदर फाइंड आउट करायचे आहेत. तुम्ही वेगवेगळे न करता एकाच इक्वेशनमध्ये असं मॅट्रिक्स लिहून सायमल्टेनियसली सॉल्व करू शकता, किंवा पहिल्यांदा A² काढून घ्या, 4A काढून घ्या, 2I काढून घ्या आणि या तीन मॅट्रिक्सची ॲडिशन करून घ्या. कोणत्याही पद्धतीने सॉल्व केलात तरी चालेल. तर इथे मी पहिल्यांदा A² फाइंड आउट करणार आहे. सो A² इज इक्वल टू A² मीन्स आता A हा एकच मॅट्रिक्स आहे, तर A² काढण्यासाठी A हा A × A म्हणजे Aलाच A ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो A² इज इक्वल टू A हा मॅट्रिक्स पुन्हा × A हाच मॅट्रिक्स लिहायचा आहे. तर आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने मिळेल. तुम्ही सॉल्व करायचं आहे हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यामधले पहिले 2 एलिमेंट्सचे मल्टिप्लिकेशन प्लस पुढच्या 2 एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन. अशा प्रकारे हेच येत आहे का नाही हे एकदा तुम्ही चेक करा. सो A² मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने मिळेल 34 45 54 अँड 79. हा 2x2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला आहे.
याला आपण म्हणूया इक्वेशन 1. ए स्क्वेअर आता आपण फाइंड आउट केला आहे. त्यानंतर आता आपण 4a फाइंड आउट करणार आहोत. सो 4a इज इक्वल टू 4 ॲज इट इज इंटू ए हा मॅट्रिक्स. मॅट्रिक्सच्या बाहेर एखादा नंबर दिसतोय, एखादा स्केलर दिसतोय, याचा अर्थ त्या नंबरने मॅट्रिक्समध्ये असलेल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचा आहे. सो इथे मी मल्टिप्लाय केलं आहे. 2 इंटू 4, 5 इंटू 4, 6 इंटू 4 अँड 7 इंटू 4. हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. आपल्याला 4a हा मॅट्रिक्स मिळेल. 2 4 जा 8, 5 4 जा 20, 6 4 जा 24, 7 4 जा 28. सो ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. नाव आता मी 4a फाइंड आउट केला. आता मी 2i हा मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आहे. सो 2 ॲज इट इज इंटू आय हा मॅट्रिक्स इथे मी लिहिला आहे. अगेन मॅट्रिक्सच्या बाहेर स्केलर दिसतोय म्हणजेच नंबर दिसतोय 2, तर त्या 2ने मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे 2i इज इक्वल टू 2 0 0 2 हा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 3. सो नाव आता इथे ए स्क्वेअर प्लस 4a प्लस 2i आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण तिन्ही टर्म्स वेगवेगळे फाइंड आउट केले आहेत. आता यांची ॲडिशन करूया. सो पहिल्यांदा इज इक्वल टू ए स्क्वेअर काय आला आहे तो इक्वेशन 1मध्ये जो आहे तो मॅट्रिक्स इथे आपण लिहिला आहे, प्लस 4a म्हणजे इक्वेशन 2मध्ये जो मॅट्रिक्स आहे तो इथे लिहिला आहे, प्लस 2i म्हणजेच इक्वेशन 3मध्ये जो मॅट्रिक्स दिसतोय तो इथे मी लिहिलेला आहे. हे सर्व आपण इक्वेशन 1 2 आणि 3 वरून लिहिलं, त्यामुळे इथे आपण रिझन देतोय सिन्स फ्रॉम 1 2 अँड 3. सो विच इज इक्वल टू ॲडिशन करायची आहे. ॲडिशन अगदी सोपी आहे. तिन्ही मॅट्रिसेसची ॲडिशन एकदमच करायचं आहे. 34 प्लस 8 प्लस 2, 45 प्लस 20 प्लस 0. सेकंड रोमध्ये 54 प्लस 24 प्लस 0 अँड 79 प्लस 28 प्लस 2. ॲडिशन करा, आपल्याला हा मॅट्रिक्स मिळेल 44 65 78 अँड 109. So a square plus 4a plus 2i is equal to, this is your final answer. तर अशा पद्धतीने हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी आजच्या या व्हिडिओत घेतले आहेत. तर यावरील होमवर्कसाठी देखील तुम्हाला मी एक्झाम्पल्स दिले आहेत. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ab इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी सी. तर पहिल्यांदा ab काढा आणि त्या आलेल्या abला c या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. त्यानंतर RHS फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा BC काढा. BC काढल्यानंतर A या मॅट्रिक्सला BCने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे ज्याप्रमाणे ABC लिहिले आहेत तसेच तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनसाठी करत असताना लिहायचे आहेत. मॅट्रिक्स मागे पुढे केलं तर तुमचं आन्सर चुकू शकतं. त्यामुळे A इंटू BC म्हणलं याचा अर्थ पहिल्यांदा Aच लिहायचा आहे, नंतर जो BC तुम्ही फाइंड आउट करणार आहात तो BC तिथे लिहायचा आहे. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सॉल्व करून तुम्ही याचे आन्सर्स मला पाठवायचे आहेत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, इफ A इज इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, प्रूव्ह दॅट. इथे प्रूव्ह करायचं आहे काय, a स्क्वेअर मायनस 3a इज इक्वल टू 2i व्हेअर i इज युनिट मॅट्रिक्स. तर इथे प्रूव्ह करत असताना तुम्हाला फक्त इथे LHSच फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्ही LHS फाइंड आउट केलात तर तो त्याचा आन्सर जो येईल तो 2iच येईल. तर हे तुम्ही व्हेरीफाय करून मला याचा देखील आन्सर पाठवायचा आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल दिलं आहे, a इज इक्वल टू अँड b इज इक्वल टू, शो दॅट AB इज नॉट इक्वल टू BA. पहिल्यांदा AB काढायचा आहे, त्यानंतर BA काढायचा आहे आणि हे दोन मॅट्रिक्स इक्वल येत नाहीत हे दाखवायचं आहे. मित्रांनो, थर्ड एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्ही AB काढून झाल्यानंतर BA न काढता देखील तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता की हे दोन मॅट्रिक्स इक्वल नाहीत. तर ते कशा पद्धतीने देऊ शकता याचा विचार करा आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही सेंड करायची आहेत. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमधील पुढच्या पार्टकडे वळूया. सो थँक्यू.